साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। इसवी सन 1695 ते 1699 या काळात मुघल बादशाह औरंगजेबाने महाराष्ट्रातील श्री क्षेत्र तुळजापूर आणि श्री क्षेत्र पंढरपूरसह विविध हिंदू देवस्थाने उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता। त्या काळात विठ्ठल भक्त स्वर्गवासी प्रल्हाद पंत बडवे यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल मूर्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी देगाव येथील स्वर्गवासी सूर्याजी पाटील, आमदार अभिजित पाटील यांचे पूर्वज यांच्याकडे सोपवली होती। या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी अश्विन वैद्य नवमी या दिवशी श्री विठ्ठल मूर्ती संरक्षण महोत्सव साजरा केला जातो। परंपरेनुसार यावर्षीचा श्री विठ्ठल मूर्ती संरक्षण महोत्सव 2025 हा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहात भक्तिभावाने पार पडला। बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरातील नामदेव पायरी येथून विठ्ठलाच्या पादुका देगावकडे प्रस्थान झाल्या। दुपारी 1 वाजता विठ्ठल पादुकांचे पूजन संपन्न झाले। यावेळी महाराष्ट्राचे लोकप्रिय कीर्तनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे प्रभावी कीर्तन, सायंकाळी हरिभक्तपरायण चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन भक्तिभावाने संपन्न झाले। सुमारे 350 वर्षांपूर्वी श्री विठ्ठल मूर्ती देगाव येथील विहिरीत आणि वाड्याच्या तळघरात सुरक्षित ठेवण्यात आली होती। त्या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणार्थ आजही ग्रामस्थ या दिवसाचे औचित्य राखून मूर्ती संरक्षण दिन साजरा करतात। जय जय राम कृष्ण हरी या जयघोषाने आणि विठ्ठल भक्तीच्या भावनेने संपूर्ण परिसर दुमदुमला होता।